नमस्कार मित्रांनो, ऋतू बदलले की आरोग्याच्या विविध तक्रारी सुरू होतात. घरातील सर्व लहान थोर सदस्यांना अधूनमधून सर्दी, फडसे, डोकेदुखी, ताप, पोटदुखी, जुलाब, अपचन, खोकला यासारखे विकार होत असतात. आज आपण जुलाब म्हणजेच हगवण अनेक व्यक्तींना पावसाळ्यामध्ये सुरुवातीला लागत असते. आता रक्ताची हगवण जर तुम्हाला लागली, ही कशा पद्धतीने गायब करता येईल, काही घरगुती 5 उपाय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. सोपे उपाय आहेत, विदाऊट साइड इफेक्टचे हे उपाय आहेत. नक्की करून बघा, तुम्हाला एका दिवसाच्या आत आराम मिळेल. पहिला उपाय आहे गाईच्या दुधापासून तयार झालेले 1 ग्लास ताक 1 ते 2 ग्राम तुरटीच्या भस्मासोबत दिवसातून 3 वेळा सेवन करावे. याने कायमस्वरूपी तुमचा रक्ताचा जुलाब कमी व्हायला सुरुवात होईल. दुसरा उपाय आहे गाईच्या दुधात दुप्पट प्रमाणात पाणी टाकावे. याच्यातील पाणी कमी होईपर्यंत उकळावे, त्याला घोटघोट करून प्यावे. रक्ताची हगवण दूर होते. तिसरा उपाय आहे सुंठ, सोप प्रत्येकी 2-2 चिमूट घेऊन कुटावे. नंतर त्याला ताकामध्ये चांगले घोळून रुग्णाला दिवसातून 4 ते 5 वेळा पाजावे. याने सुद्धा पूर्णपणे ही हगवण दूर होते. त्यानंतर जांभूळ बीज चूर्ण व भाजलेल्या हिरड्यांचे चूर्ण प्रत्येकी 2-2 चिमूट घेऊन ताकासोबत दिवसातून 3 ते 4 वेळा सेवन करायला द्यावे. याने सुद्धा ही हगवण दूर होण्यास मदत होते. दह्यात त्यानंतर आणि चौथा उपाय आहे केसर टाकून घेतल्यास जुलाब आणि मुरड्यापासून लगेच आराम पडतो. त्यानंतर 5वा उपाय आहे आवळ्याचे चूर्ण 1 चमचा व 1 चमचा मध घेऊन सेवन केल्याने सुद्धा पूर्णपणे रक्ताचे जुलाब कमी होण्यास मदत होते. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जातील.